झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा संशयाचे वारे घोंगावू लागलेत। यावेळी निमित्त ठरलंय ते घंटागाडी प्रकल्पाचं। महापालिकेच्या 2 खात्यातल्या आकडेवारीत कोट्यवधीची तफावत असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करतायत, तर हे तत्कालीन सत्ताधाऱ्यांचं पाप असल्याचं मनसे म्हणताय। नाशिक महापालिकेच्या माध्यमातून 1996-97च्या काळात आदर्श घंटागाडी प्रकल्प राबवायला सुरुवात झाली। सुरुवातीला घंटागाडीचं काम चांगलं झालं, मात्र ठेकेदाराच्या ताब्यात हा प्रकल्प केल्यावर वारंवार या प्रकल्पात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। आता तर महापालिकेच्या आरोग्य आणि लेखा विभागाच्या आकडेवारीतच कोट्यवधी रुपयांची तफावत आढळून आली आहे। गेल्या 3 वर्षांपासून घंटागाडीच्या देयके वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करतायत। मुळात प्रशासनानं घंटागाडीसाठी फक्त 21 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असताना जास्त खर्च झालाच कसा आणि त्याला मंजुरी दिली कोणी असा सवाल उपस्थित होतोय। 5 कोटी 12 लाखाची तफावत ही आरोग्य आयुक्तांना ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस सभागृहात मी निदर्शनास आणून दिले। ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळून घंटागाडी प्रकल्प विभागवार राबवण्याऐवजी प्रभागानुसार राबवण्याची मागणी संपूर्ण सभागृहानं केली होती। मात्र महापौरांनी सभागृहाचा कौल लक्षात न घेता विभागानुसार प्रकल्प राबवण्याचा एकतर्फी निर्णय नुकताच जाहीर केला। त्यामुळे विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना नवा आरोप चांगला जिव्हारी लागलाय। 3 वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती, त्यांच्याच काळापासून यात तफावत आढळून येते असं मनसेचं म्हणणं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला येऊन आता 8 महिने झाले, त्यांनी स्वतःच लिहून दिलं की 3 वर्षापासून हे घोटाळा आहे आणि 3 वर्षापूर्वी त्याच पक्षाने हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि मग 2.5 वर्ष या घोटाळ्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं का, हा खरा प्रश्न तिथे उपस्थित होता। महापालिकेच्या 2 विभागाच्या आकडेवारीत कोट्यवधीची तफावत दिसून येते। या प्रकारात गैरव्यवहार झाला आहे की नाही हे चौकशीअंती स्पष्ट होईलही। प्रशासन प्रमुख या नात्यानं आयुक्तांनी याविषयी खुलासा करणं गरजेचं असतानाही त्यांनी या विषयात बोलण्यासारखं काहीच नसल्याचं सांगितलं। प्रशासन प्रमुखच मौन बाळगून असेल तर यातलं सत्य कसं आणि कधी बाहेर येणार आणि दोषींवर कधी आणि काय कारवाई होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।